उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज शुरा मी वंदिले या विषयावर व्याख्यान देणार आहेत अनघा मोडक मॅडम। केसरी गणेश उत्सवाच्या संयोजिका आणि दैनिक केसरीच्या विश्वस्त व्यवस्थापिका डॉक्टर गीताली टिळक यांना मी विनंती करतो की आपण अनघा मोडक यांचा सत्कार करावा। केसरी गणेश उत्सव आणि वाघ बकरी चहा यांच्यातर्फे भेटवस्तू देऊन त्या सत्कार करतायत। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आजच्या व्याख्यात्यांचं आपण स्वागत करूयात। व्याख्यानाचा विषय आहे शुरा मी वंदित। अनघा मोडक मॅडम यांनी पुणे विद्यापीठातून जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या यात पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे। मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे। अस्मिता चित्र अकॅडमीमधून नाट्य प्रशिक्षण तर गांधर्व महाविद्यालयातून गायनाच्या 3 परीक्षा त्या उत्तीर्ण आहेत। ABP माझावर माझा संघर्ष आणि मी या कार्यक्रमाच्या त्या मुलाखतकार म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं आहे। रेडिओवर RJ म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं आहे। राज्य व राज्याबाहेर 300हून अधिक व्याख्याने मॅडमने दिलेली आहेत। त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। मी अनघा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। उपस्थित सर्व मान्यवर आणि तमाम उपस्थित रसिकांना आधी मनापासून अभिवादन करते, कारण आम्ही प्रत्येकानंच इथे येऊन व्यासपीठावर बोलणं ही आम्हा सर्वांसाठीच सन्माननीय बाब आहे। लोकमान्यांचे आशीर्वाद किंवा त्यांची स्वराज्यनिष्ठा, त्यांचं समर्पण, त्यांचा त्याग हे सारं ज्या वास्तूनं पाहिलं त्या वास्तूच्या कणाकणात या सगळ्या शूरवीरांच्या गाथा मांडता येणाऱ्याचा अभिमान हा प्रचंड आहे आणि त्याविषयी नितांत आदरसुद्धा आहे। ही संधी मला तुम्हा सगळ्यांमुळे प्राप्त झाली, त्याबद्दल संपादकीय मंडळ, केसरीचे सर्व पदाधिकारी आणि गणेशोत्सव मंडळाशी निगडीत सर्व पदाधिकाऱ्यांचे ऋण व्यक्त करते आणि आपणा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून शुरा मी वंदिले या विषयाला प्रारंभ करते। मुळात हा विषय माझ्यापर्यंत पोहोचण्याचं कारण काय हा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो। शूरवीरांच्या गाथा आपण बऱ्याचदा उलगडतो, पण त्यांच्या गुणांचा आढावा घ्यावा असं का वाटलं? ह्या सगळ्याचा विचार करत असताना एक गोष्ट कारणीभूत झाली। गोष्ट अशी होती की काही 1-2 वर्षापूर्वी अभिनेते मोहन जोशी यांचा व्हिडिओ मी पाहिला होता। एक मुलाखत होती आणि त्या मुलाखतीतली गोष्ट अशी होती की ते एक उदाहरण सांगत होते आणि उदाहरण सांगत असताना त्यांनी सांगितलं की मी एका राष्ट्रगीताच्या संदर्भाने बोलत होतो। समोरच्यांना सांगितलं की राष्ट्रगीतासाठी उभे राहा असं म्हणता क्षणी एका उपस्थित व्यक्तीनं असं विचारलं, आज आता या सैनिकांचं काय आहे? प्रसंग सांगत जाते। पहिला प्रसंग 2, आमचा एक मित्र आज एअरफोर्समध्ये काम करतो, त्याने सांगितलेली ही गोष्ट। मिलिटरीच्या निमित्ताने हे सगळेजण बोलत असताना एका अधिकारी या संदर्भात घडलेली ही घटना आहे। राज्याचं नाव सांगणार नाही, पण झालं होतं असं की एक अधिकारी जखमी झाला होता आणि त्या जखमी अधिकाऱ्याला घेऊन दुसरा एक जवान रेल्वेनं प्रवास करावा लागणार होता, कारण दुसरा पर्याय नव्हता, म्हणून प्रवास करून तिथपर्यंत पोहोचला। स्टेशनवरती उतरल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर मदत मिळून त्याला पुढे जाणं गरजेचं होतं। आणि असं असताना सुद्धा घडलेली घटना अशी होती की तो नौजवान प्रत्येकाला सांगत होता की माझ्याबरोबरच्या सैन्याला मदत हवी आहे। त्याची अवस्था बघून कोणत्याही सामान्य माणसाने त्या सैनिकाला मदत तर केली नाहीच, पण ज्या वेळेला एका हमालाला विनंती केली गेली त्यावेळेला त्या चक्क हमालाने असं विचारलं की मैं सामान उठाने के पैसे लेता हूँ, इनको उठाने के कितने पैसे दोगे? हे सैनिकाविषयीचं भाष्य आहे। प्रसंग क्रमांक 3, ही घटना नागपूरमधली आहे आणि झालं होतं असं की एका शाळेच्या बाहेर एक समूह गप्पा मारत होता आणि यात अतिशयोक्ती नाही। गप्पा मारत असताना शाळा जवळपास असल्यामुळे शाळेत राष्ट्रगीत सुरू झालं। यांच्या गप्पात खंड पडला म्हणून चिकपिचित करत यांना कोणीतरी उभं केलं म्हणून राष्ट्रगीताला उभं राहावं लागलं, म्हणून या उभ्या राहिल्या आणि राहिल्यानंतर
प्रत्येकीची एक एक प्रतिक्रिया जी आली ती इतकी विलक्षण होती. त्यातली एक जण म्हणाली की यार आपण काहीतरी छान इंटरेस्टिंग बोलत होतो हे काय मध्येच. दुसरीची प्रतिक्रिया अशी होती की फॅशनवरच्या गप्पा मारत असताना मध्येच हे देशप्रेम वगैरे आलं ना की बोर होतं यार. तिसरीची प्रतिक्रिया अशी होती की आत्ताच्या काळात आम्हाला राष्ट्रगीतं सुद्धा पाठ नसतात बरं. तुम्हाला ही गंमत किंवा हे नाटक वाटेल पण यातली एकही गोष्ट ही अतिशयोक्ती नाही. ती बाई असं म्हणाली की शाळेत राष्ट्रगीतं म्हणत होतो यार, त्याच्यानंतर कुठे लक्षात राहत आहेत. हे सगळे प्रसंग ज्या ज्या वेळेला समोर आले त्यावेळेला ए मेरे वतन के लोगो हे गाणं जरा जास्तच बोचरं वाटलं. कदाचित त्या कविवर्यांना माहिती असेल म्हणूनच त्यांनी ही जाणीव करून दिली असेल कि ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. आम्हाला रोज हे सांगावं लागतं की आमच्या सैनिकांना थोडं लक्षात ठेवा, थोडं त्यांच्याविषयी प्रेम बाळगा, त्यांच्याविषयी थोडे आदर ठेवा. आणि आमच्यासाठी काय आहे, कारण आम्ही फक्त तो हुतात्मा होणं किंवा तो शहीद होणं याचा अर्थ आपण तो जवान मरण पावला एवढ्या एकाच चौकटीपुरतं मर्यादित ठेवतो. पण असं नाही आहे रसिको. मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला आपल्याकडले नियम भंग होत असतात, ज्या ज्या वेळेला आपली प्रसारमाध्यमंसुद्धा सैनिकांनी सांगितलेले नियम तोडत असतात, ज्या ज्या विषयी आपण सैन्याचा अनादर करत असतो, ज्या ज्या वेळेला त्यांच्या कार्याविषयी आपण एकही गोष्ट समजून न घेता बरळतो किंवा त्याची जाणीवही ठेवत नाही, नवीन पिढीपर्यंत ती पोहोचवत नाही, त्यावेळेला प्रत्येक वेळी मला असं वाटतं की त्या जवानाला एका परीनं आपण सामाजिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक हत्येलाच पात्र ठरवत असतो. ही त्यांची हत्याच आहे एका प्रकारची. शहीद झाल्यावर ते जवान किमान अमर तरी होतात. आपल्याकडे असं होतं का? आणि जर असं होत असतं तर कविवर्य वैभव जोशींना या ओळी लिहाव्याशा वाटल्या नसत्या हो. त्यांच्या कवितेतली अख्खी कविता सांगणं आत्ता शक्य नाही. 2 ओळी फक्त सांगते. ते असं म्हणाले होते की भारत 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 घोकलं की भारतीय होतो आम्ही. भारत 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 घोकलं की भारतीय होतो आम्ही. आणि पडद्यावर राष्ट्रगीत लागल्यावर फक्त उभे राहतो आम्ही. कारण याच्यावर टाळ्या वाजवायच्या का वाजवायच्या नाहीत, त्या विचारांसाठी नक्की दाद दिली पाहिजे. पण ती जर कृतीत उतरवणार असू तर ती दाद खरी असेल. मग खणखणीत टाळी येऊ दे. आणि ती खणखणीत टाळी माझ्या शब्दांना किंवा वाक्यांना नाही आहे, त्यांच्या कर्तृत्वांना आहे. त्यामुळे टाळी बसणार असेल तर त्यांच्या कर्तृत्व इतकी खणखणीत बिजलीसारखी कडकडू दे, ती त्यांना समर्पित असेल. कारण मला मनापासून असं वाटतं की या सगळ्या जवानांप्रती आदर व्यक्त करत असताना त्यांच्या जाणीवांच्या पातळीवर आपण उतरू शकतो का, हा पहिला प्रश्न आहे. सैन्याचे गुण, त्यांची शिस्त आणि त्यांचं एकूण आचरण समजून घ्यायचं असेल ना तर फक्त संवेदनशीलता नाही, संवेदनशीलतेच्या मुळाशी जावं लागतं. जाणीवेपर्यंत नाही, नेणिवेच्या पातळीवर उतरावं लागतं. कारण देशभावना ही स्वत्वाशी जरी जोडली असेल तरी ती स्वार्थाशी नाही, सारथ्याशी जोडलेली घटना आहे. हे सारथ्य ही सगळी मंडळी करत असतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे सगळे गुण त्यासाठी महत्त्वाचे ठरतात. आणि आजच्या गणपतीच्या दिवशी का, तर गणेश हा जसा अनेक रूपकात मानला जातो, तो कृषी देवता मानला जातो, तो जशी बुद्धीची देवता मानला जातो, तसा तो युद्धाची सुद्धा देवता आहे. म्हणूनच समर्थ रामदास गणपतीला सैन्य भरता अशी उपमा देतात. आपल्याकडे सैन्यातल्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या सैन्याची उभारणीसुद्धा जर आपण न्याहाळली तर काही अभ्यासकांचे दाखले असे आहेत की जर गणेश पुराण किंवा गणेश चरित्र आपण वाचलं तर त्यावेळेला गणपतीने ज्या ज्या सैन्याच्या उभारण्या सांगितलेल्या आहेत त्याची छटा आपल्याला इथे पाहायला मिळते. साधं उदाहरण सांगते, गणेश पुराणातली गोष्ट आहे, त्यातल्या क्रीडाखंडात ही गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळते. क्रीडाखंडातली गोष्ट अशी आहे की देवांतक आणि नरांतक असे 2 राक्षस असतात. आणि त्यातला नरांतकाचा वध हे सगळे कळू शकतात, ते देवांना जमतं, पण देवांतकाचा वध करणं शक्य होत नाही. त्यातल्या देवांतकाचा वध करण्यासाठी गणपती पहिल्यांदा महिला सैन्याची तुकडी स्थापन करतो आणि त्याचं सेनापतीपद सिद्धी भूषवते.
म्हणून आपल्याकडे असं म्हटलं जातं की पहिलं महिला सैन्याची तुकडी निर्माण करण्याचा मान हा गणेशाला दिला गेलेला आहे. आणि तसाच दुसरा मान गनिमी काव्याच्या निमित्तानं दिला गेला आहे, जो सिंदुरासुराच्या वधाच्या वेळेला गनिमी कावा जो गणपतीनं केला, त्याच गनिमी काव्याची छटा शिवाजी महाराजांच्या शास्ताखानाच्या वधात दिसते. आणि असेच गनिमी काव्य आपल्याला पुढे आपल्या सैन्यात सुद्धा केलेले पाहायला मिळतात. आणि म्हणूनच गणपतीची उपासना करत असताना तो सुखकर्ता जसा असतो तसा तो विघ्नहर्ता आहे, याच्यात तो सेनापती आहे हे निस्संशय. आणि म्हणूनच त्याच्या समोर हे सारं मांडत असताना आणि दुसरी पुष्टी, लोकमान्यांच्या वास्तूत आहोत, स्वराज्य हा आपला हक्क आहे, ही आपली मिराशी आहे. आणि ही गोष्ट सातत्याने जाणीवेनं समाजात अक्षरशः मुरवली. त्यांच्या वास्तूत या सगळ्यांसंदर्भात बोलत असताना मला असं वाटतं की प्रत्येक सैन्याची गोष्ट अधिक ते जाणणार आहे. मग या सैन्याच्या गोष्टीपर्यंत पोहोचत असताना विचार मनात आला की ह्या सगळ्या सैन्याचे गुण समजून कसे घ्यायचे. खरं पाहायला गेलं तर आपल्यासमोर अनेकदा गुण कुठले येतात? शौर्य, धैर्य, जिद्द, त्याग, समर्पण, प्रेम, सद्भावना, या सगळ्याची पुष्टी अनेक अंगांनी आपल्याला सैन्याच्या वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळते. आणि ही गोष्ट अगदी त्यांच्या धिटुकल्यांपासून सुरू होते. एक छोटा मुलगा होता, खरं तर 5-6 वर्षाचा असेल, आणि सिग्नलपाशी उभा होता. हा व्हिडिओ खरं तर प्रचंड व्हायरल झाला आहे, पण मला तो पुष्टी म्हणून महत्त्वाचा वाटतो. ह्या छोट्या मुलानं काही केलं असेल तर तो छोटा मुलगा झेंडे देत होता का एक गाडी थांबायला तयार नाही हो. त्यातल्या त्यात झालं असं की कोणाला तरी थांबावंसं वाटलं म्हणून आपली गाडी तिथे येऊन थांबली. गाडीची काच खाली झाली आणि गाडीतल्या माणसानं टेचात विचारलं, ए पोरा, ए कितीला दिला रे झेंडा? आता त्या पोराचं उत्तर आहे का? त्या पोरानं त्या गाडीतल्या माणसाच्या हातात अभिमानानं झेंडा दिला आणि सांगितलं, दादा झेंडा विकायला नाही, द्यायला आलो होतो, जय हिंद. ही फार महत्त्वाची गोष्ट वाटते मला. याचं कारण झेंडा विकणारी माणसं आपण नाही आहोत, झेंड्याचं इमान राखणारी माणसं आपण आहोत. हे ज्या दिवशी कळतं त्या दिवशी पहिल्यांदा सैन्याची ताकद कळायला लागते. कारण झेंडा ही आपल्यासाठी 3 रुपयांचा कागद असणारी गोष्ट आहे रसिको, जो आदल्या दिवशी आपण विकत घेतो आणि अनेकदा दुसऱ्या दिवशी तो टाकून देतो. आणि हीच समाजात अनेकदा पाहायला मिळणारी गोष्ट आहे. हेच चित्र सातत्याने अनेक दिवस घडतंय. मला मनापासून असं वाटतं की आपल्यासाठी 3 रुपयांची गुंडाळी असणारा तो झेंडा जेव्हा ते लपेटून येतात ना हो, तेव्हा त्यांच्यासाठी तो कागद किंवा तो कपडा राहत नाही, तो मान होतो त्यांच्यासाठी. जेव्हा आकाशवाणीत एका सैनिकी अधिकाऱ्याच्या वडिलांना भेटले होते तेव्हा त्या माणसाला विचारलं होतं, एकटे राहतात ते खरं तर आता, तर आजूबाजूच्या अनेकांना अनेक प्रश्न पडले होते. त्यातल्या एकाने विचारलं की सर, तुमचा मुलगा 25व्या वर्षी शहीद झाला, आज खरं तर तो ज्या पद्धतीने घडला आहे, त्याचं शिक्षण झालं आहे, ते शिक्षण पाहता तो एखाद्या IT क्षेत्रात वावरला असता तर लाखोंनी पगार मिळाला असता, त्याचं कुटुंब बांधलं गेलं असतं, तुम्हाला एकट्याने राहावं लागलं नसतं. ते म्हणाले, हे सगळं बरोबर आहे, पण एकच सांगतो, तो जसा जन्माला आला तो तितकाच क्षुल्लक आणि क्षुद्र होऊन मेला असता. एक सांगतो, अभिमानानं सांगतो की माझा मुलगा 25व्या वर्षी आज शहीद झाल्याचा परिणाम असा आहे की त्याचं मरणसुद्धा जिवंत झालं, अमर झालं, जे मरण सर्वसामान्य माणसाला अनुभवताच येणार नाही. आपण विचारही करू शकत नाही अशा पातळीवरती जाऊन ही माणसं विचार करतात. मी म्हणून म्हटलं की त्या माणसानं जेव्हा हे सांगितलं, क्षणभर अंगावर काटा आला की कुठल्या मातीची बनलेत ही माणसं. ही ओळ त्यांच्यासाठी खरी ठरते का की त्यांची आमुची मने शरीरे माती एकच असते ना. कर्मवीर ते कर्म शून्य का आपण ऐसे असतो ना. माती एकची तरी वेगळ्या मूर्ती का हो बनतात. कर्मवीर ते सांगा कुठल्या मातीमधून घडतात. कर्मवीर असेच घडत नाहीत हो, त्यांच्या मागे त्या सगळ्या सद्गुणांचं चारित्र्य उभं असतं. ते फक्त चरित्र संपन्न नसतात, भारताचं चारित्र्य राखण्याचं काम करत असतात.
फक्त संरक्षक भूमिका नसते, त्यामागे या सगळ्या गुणांची पुंजी त्यांच्या गाठीशी असते. आणि म्हणून आपला देश इतक्या सुंदर पद्धतीने आज ते सुरक्षित ठेवू शकतात. मी खरं सांगू, या सगळ्या गुणांचा लेखाजोखा जेव्हा समोर येतो ना, त्यावेळेला वाटतं की व्यापक आणि निस्वार्थी म्हणजे किती निस्वार्थी असू शकतात ही मंडळी. कारगिलचा रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झालंय, म्हणून जो गुण उलगडणार आहे तो कारगिलमधल्याच एका नौजवानाच्या गोष्टीने उलगडणार आहे. त्या नौजवानाचं नाव आहे हनीफ अजीज. हेमा अजीज असं त्याच्या आईचं नाव. या हेमाताईची ताकद इतकी विलक्षण होती. त्याचे वडील लवकर गेले त्यानंतर हेमाताईने बजावलं होतं की अजीज कोणाच्याही हातून काहीही फुकट घ्यायचं नाही. कुठल्याही परिस्थितीत एकही गोष्ट विनामूल्य काम केल्याशिवाय आपण हातात घ्यायची नाही. साधा गणवेश त्याला कोणीतरी देऊ केला होता, तेव्हा त्याच्या आईने समजावलं की अहो त्याला फुकट गणवेश देऊ नका, त्याच्याकडनं काहीतरी काम करून घ्या, त्याच्यानंतरच त्याला त्याची किंमत, त्याचं मोल कळेल. मी साधा प्रश्न विचारते, आपण सगळेजण लक्षात घेतो, हे आपण अनुभवतो सुद्धा, खरोखरच एखादी गोष्ट आपल्याला विनामूल्य मिळाल्यानंतर त्याची किंमत आपण ठेवतो का? हेमाताईंनी तर काय व्यापक स्वरूप घेतलं हे तर पुढे सांगणारच आहे. आणि त्याची पुष्टी त्यांच्या पुढच्या कथेत आहे. हेमाताईंचं झालं असं की हेमाताईने हे संस्कार इतके मुरवले, तो उत्तम गायचा हनीफला सांगितलं, संगीताची जोड बाळा तुला जशी आहे ना, तशी जोड तुझ्या आयुष्यात सूर जपताना, असुरांशी लढताना सुद्धा तुला मदत करणारी ठरेल. हातात संगीत सुद्धा घेता आली पाहिजे. हनीफने 25व्या वर्षी जेव्हा कारगिलच्या युद्धासाठी तो तयार झाला होता, नुकता खरं तर सैन्यात दाखल झाला होता असं आपल्या सगळ्यांना हे ज्ञात आहे की कारगिलचं युद्ध एक तर कठीण होतं. ते युद्ध मुळात आपल्याकडे छुपे हल्ले या पद्धतीनेच समोर दाखवलं गेलं होतं, पण ते युद्ध तसं नव्हतं. समोर शत्रू केवळ दबा धरून बसलेला नव्हता, तर ठाण मांडून बसलेला होता. पण याची पूर्ण कल्पना त्यावेळेला आपल्या जवानांपर्यंत पोहोचली नसल्याने पहिली हनीफची टीम जिथे गेली, 6 जण होते. ते 6 जण समोर गेले तेव्हा 25 मीटरवरती शत्रू होता. आणि 25 मीटरवर शत्रू असताना अशा पद्धतीनं शत्रूनं हल्ला चढवलाय की हनीफ सकट 6च्या 6 जवान तिथे शहीद झाले. बरं, केवळ हौतात्म्य आलं नाही, दुर्दैवाची बाब अशी की आपल्या सैन्याला जेवढं आपल्याकडे शत्रूशी लढावं लागतं तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त लढा त्याला तिथल्या निसर्गाशी द्यावा लागतो. त्याच दरम्यान वादळ आलं, एक कडा कोसळला आणि त्याच्याखाली हे 6च्या 6 जवान गाडले गेले. एकही जवान शिल्लक राहिला नाही. रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं, पण त्यातला एकही जवान आपल्या हाती लागू शकला नाही. ज्या वेळेला हेमाताईंपर्यंत ही बातमी देण्यासाठी, त्याच्या वस्तू परत करण्यासाठी आणि त्याने जे कार्य केलं होतं त्या कार्यासाठी इनाम म्हणून आपल्याकडनं हेमाताईंना भेटवस्तू द्यायला हे सगळे नौजवान पोहोचले होते, त्यावेळेला हेमाताईंचं वाक्य ऐकण्यासारखं आहे. हेमाताईंना पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सी भेट द्यायची ठरवली होती. हेमाताईंनी सांगितलं, मला यातलं काहीही नको, माझ्याकडे भरपूर आहे आणि माझा मुलगा जिथे शहीद झाला आहे, मुलाचं नाव त्या जर पोस्टला मिळालं असेल तर मला भेटवस्तू मिळाली, मला बाकी काहीही नको, माझा मुलगा अमर झाला. त्या पोस्टचं नाव आजसुद्धा तुम्ही तुर्तुकमध्ये गेलात काश्मीरमध्ये तर ती पोस्ट हनीफ सब सेक्टर याच नावाने ओळखली जाते. आणि याच्या पुढची गोष्ट त्या माऊलीने सांगितलेली तर आणखी विलक्षण आहे. ज्या वेळेला हेमाताईंना सांगितलं गेलं की हेमाताई क्षमा करा, आम्ही तुमच्या मुलाची बॉडी शोधू शकलो नाही, आम्ही आजही प्रयत्न करतोय, त्यावेळेला त्या माऊलीचं वाक्य असं होतं की तुम्ही काळजी करू नका, माझा मुलगा आजही त्या नावरूपात जिवंत आहे. मला दुःख त्याचं जास्त होईल जर माझ्या मुलाला शोधण्यासाठी अजून 4 जवान तिथे गेले आणि ते जर शहीद झाले तर माझा एक नाही, माझे 5 मुलगे गेल्याचं मला दुःख होईल. त्यामुळे तुम्ही त्याला नाही शोधलं तरी चालेल, तो माझ्या मनात आजही चिरंजीव आहे. कुठली ताकद आहे होई? एकदा तुलना करून बघा आपल्याशी. आहे आपली पात्रता असा विचार करण्याची?
अहो त्या कोविडच्या काळात एक कोणाचं तरी आपल्याला तोंड बघता आलं नाही किंवा दर्शन घेता आलं नाही या नावाखाली आपण सगळ्या गोष्टी चेतवणारी माणसं आणि स्वतःचा मुलगा दिसला नाही तर इतरही मुलं जर त्याला शोधायला गेली तर ती 4ही मुलं शहीद होणं म्हणजे माझे 5 मुलगे शहीद झाले असा विचार करणारी ही माऊली. एवढी ताकद आपल्या कोणाच्याही विचारांमध्ये नसते आणि म्हणूनच या वीरपत्नी वीरमाता आणि हे सगळे वीर जवान आपल्या आकलनाच्या पल्याडच असतात आणि म्हणूनच ते सीमांचं रक्षण करत असताना सुद्धा असीम होत असतात. त्यांचा त्याग थोर ठरतो. विवेक आपटेंच्या या ओळी खऱ्या ठरतो की डोळ्यात स्वप्न ओठात शीळ गगनात मनाची भरारी. डोळ्यात स्वप्न ओठात शीळ गगनात मनाची भरारी या वयात हाती शस्त्र शोभते आणिक नजर करारी. सौंदर्य भुलविते वैभव देते साध तरुण मनाला का झुगारून ते वीर अशी मारती मिठी मरणाला. आमची तरुणाई काय विचार करते हो. आज साधं FC च्या बाहेर जाऊन बघितलं ना तर लक्षात येईल, SP च्या बाहेर जाऊन बघितलं तर लक्षात येईल. मी एक सांगू, हे सारे नौजवान फॅशनच्या मागे लागणारे नसतात हो, पॅशनच्या मागे लागणारे असतात म्हणून ते थोर असतात. कारण आमच्याकडल्या तरुणाईला शिट्ट्या वाजवत मिरवणं जास्त सोपं वाटतं, पण एका शिट्टीवरती अख्खी बटालियन उभी राहते ना आणि शिस्तीने कार्यरत होते तेव्हा त्याची ताकद कितीतरी मोठी असते. समूहाची जाणीव ही दंगल करण्यासाठी नाही आहे, मांगल्य घडवण्यासाठी आहे. ती मांगल्याची तोरणं समाजात लागली पाहिजेत. पण हे कळण्यासाठी प्रतिनिधी जागा असावा लागतो रसिक हो. हे प्रतिनिधित्व कशा प्रकारचं असलं पाहिजे याची जाणीव नको. अहो साधे आपण मॉनिटर झालो तरी मिरवत फिरतो आपण, पण प्रतिनिधी कशा पद्धतीचे गुण घेतो, कशा पद्धतीने त्याग करायला तयार होतो, कशा पद्धतीचं समर्पण हवं हे एकदा तरी आपण पाहूया ना. NDA फक्त पुण्याच्या शेजारी असून उपयोग नाही आहे. मी तुम्हाला खरं सांगू, गदिमांच्या ओळी आहेत ना, ज्या गदिमांच्या ओळी अशा होत्या, ते असं म्हणायचे की माझ्या बाजूला संतांचे गाव आहेत. ते म्हणायचे की श्रीधर कवीचे नजिक नाजरे नदी माणगंगा नित्य नांदते खेडे माझे धरुणी संत संगा. गदिमा म्हणायचे की त्या खेड्यावरचे वारे माझ्या घरावरून वाहतात ना, म्हणून माझ्या लेखणीला संतांच्या लेखणीची थोडी का होईना पण ताकद मिळाली आहे. मला सांगा हो, ज्ञानोबा तुकोबा आणि एकीकडे तुमच्याकडे आजूबाजूला कडकी असेल, एंडी असेल, या सगळ्या गोष्टी पेरलेल्या आहेत. एकीकडे शौर्य आहे, एकीकडे वीरत्व आहे आणि दुसरीकडे समर्पण आणि त्याग आहे. वैराग्य आणि वीरत्व या दोन्हीचे वारे पुण्यावरनं वाहत असतील तर त्याची जाणीव आपल्या आतल्या लोकांना असेल की नाही, आपल्याकडल्या तरुणाईला असेल का नाही. आपल्याकडल्या तरुणाईला किती जणींना या सगळ्या सैन्यातल्या लोकांची नावं माहिती आहेत, त्यांची हायरार्की माहिती आहे, हे खरे हिरोज माहिती आहेत, त्यांची शिस्त माहिती आहे. लाज वाटली पाहिजे. अनेकांना ती जाणीव नाही आणि हे दुर्दैव आहे. म्हणूनच आपल्याकडली माणसं फक्त रक्षाबंधनपुरत्या राख्या पाठवून किंवा पैसे पाठवून आमचं काम संपलं असं जाहीर करतात. मला असं वाटतं की आपलं काम तिथून सुरू होतं, काम संपत नाही. खऱ्या अर्थी तिथून आपल्याला याची जाणीव करून द्यावी लागते. कारण तरुणाई हा शब्द वेगळ्या अंगाने फोडावा लागतो. ज्याला तरतमाची जाणीव पाहिजे, रुधिरात ताकद पाहिजे, स्वतःचा कणा जपला पाहिजे आणि इप्सित साध्य करता आली पाहिजे, तेव्हा ही 4 अक्षरं सिद्ध होतात लढायला, अन्यथा होणार नाहीत. केव्हा होतील? जेव्हा आम्हाला आव्हानांना सुद्धा लढण्याची क्षमता जिवंत करणारे ठरतील तेव्हा. म्हणून या कवितेच्या पुढच्या ओळी याची जाणीव करून देतात की पराभूत हे जगणे शूरा आव्हान देऊनी जाई अमरकथा लिहिण्या इतिहासा द्या सोन्याची शाई. का सोन्याची शाई देऊ शकतात? हे प्रतिनिधित्व किती अंगाने जिवंत होतं. कॅप्टन विरयकुमार सच्चान नावाचा माणूस, सुरनकोट असं काश्मीरमधलं ठिकाण. कसा असावा प्रतिनिधी याचं उत्तम द्योतक. परिस्थिती अशी होती की आपली पोस्ट होती पलीकडे, मध्ये नदी होती, नदीच्या वर पूल होता आणि दुर्दैवाची बाब म्हणजे सगळ्या नदीपात्र कोरडं असल्यामुळे तिथे शत्रू दबा धरून बसला होता आणि जोपर्यंत त्याचा खात्मा करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नव्हतो. खरोखरच
आपण प्रतिनिधी म्हणून मिरवत असताना इतका बलिदान करण्याची क्षमता आमच्या प्रत्येकात आहे का, याचा विचार करून ही गोष्ट ऐकूया. यातल्या प्रत्येक जो जवान होता तो सांगत होता की मी लढायला जातो, तुम्ही थांबा. कॅप्टन म्हणून विनयकुमार सच्चान म्हणाले की काळजी करू नका, मी तुमचा प्रतिनिधी आहे, आधी जबाबदारी माझी आहे. म्हणून कॅप्टन विनयकुमार सच्चान एकटे त्या पुलावर जाऊन उभे राहिले. त्या एकट्या माणसानी पुलाच्या खालच्या सगळ्या शत्रूला अक्षरशः नेस्तनाबूत केलं. त्यांना हुतात्म्य आलं. मात्र त्याच्यानंतर पोस्ट शिल्लक राहिली आणि ती बाकीच्यांना घेता आली. त्यांना गोळ्या किती लागल्या असतील मी वर्णनही करू शकणार नाही. मी जेव्हा त्यांच्या बहिणीशी बोलले त्यावेळेला कॅप्टन विनयकुमार सच्चान यांची बहीण असं म्हणाली की अनघा, मी तुला काय सांगू, त्याचा युनिफॉर्म आमच्या जेव्हा हातात आला तेव्हा तो फक्त गणवेश नव्हता ग, फक्त छिद्र असणारी एक चाळणी असणारं लख्तर आमच्या हातात पडलं होतं, तो त्याचा गणवेश होता. किती गोळ्या शिरल्या असतील. या सगळ्यानंतर ही माणसं लढत राहतात. बाजी प्रभूंची आपण कथा ऐकतो तशाच प्रकारे हे झुंज देत राहतात. हातातल्या तलवारी जीव गेला तरी सपासप चालत राहतात. सरनार कधीराने गाण्यातली ओळ आहेच ना, आपण ती खरी करताना पाहतो का, तर या जवानांच्या रूपात पाहिलं पाहिजे. खऱ्या अर्थी शरीर पिंजे तो केले रण, अशा पद्धतीने हे जवान लढतात. आणि ही चाळणी आपल्या डोळ्यासमोरून हलूच शकत नाही. अशा प्रकारचं चित्र कधीतरी एकदा समोर आणून पहा. प्रतिनिधी म्हणजे काय याचं उदाहरण देताना राम शेवाळकर इतकं सुंदर बोलले होते. का प्रतिनिधित्व महत्त्वाचं असतं. त्यांचं म्हणणं की समूहाला वाटत असतं आपल्यात ताकद असते, पण नसते हो. पथ का लक्ष्य अंतिम नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, हर समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. हे ज्याला कळतं तिथे प्रतिनिधित्व सुरू होतं. कसं तर राम शेवाळकर असं म्हणाले होते की कृष्णाचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं होतं की गोवर्धन उचलताना अनेकांनी काठ्या लावल्या असतील कदाचित, पण त्या काठ्यांची ताकद करांगुलीपेक्षा कमीच होती बरं, कारण समूहाची ताकद शून्य असते. अहो लोकमान्य स्वातंत्र्यवीर हे सारे का थोर ठरतात प्रतिनिधी म्हणून, कारण त्यांनी समूहाला जिवंत केलं. समूहातलं शून्य केव्हा जागं होतं, ज्या वेळेला प्रतिनिधी एक होऊन त्यांच्या समोर उभा राहतो. राम शेवाळकर असं म्हणाले होते की प्रतिनिधी हा मौल्यवान असतो. समूह नावाच्या शून्याला मोल देण्याचं काम या एका प्रतिनिधीत असतं. तो एक जेव्हा त्या समूहाला जोडला जातो त्यावेळेला त्या शून्याला किंमत प्राप्त होते. म्हणून प्रतिनिधित्व हे अनमोल ठरतं. याची जाणीव ठेवून जे प्रतिनिधी कार्यरत होतात ते समूहातलं शून्य अधिक बळावण्याचं काम करतात. त्या शून्याला जाणीव करून देतात आणि त्याला व्यापक वर्तुळापर्यंत आणून पोहोचवतात. आणि असं प्रतिनिधित्व जागं करण्याचं काम आपल्याकडल्या जशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी केलं आहे तेच काम आजच्या जवानांमध्ये पाहायला आपल्याला मिळतं. आणि हे प्रतिनिधित्व केवळ मी काही करतोय या भावनेनं येत नाही, आम्ही करतोय या सामूहिक भावनेनं येतं. त्याच्यासाठी निष्ठा, समर्पण आणि पूर्णतः बलिदान देण्याची तयारी ठेवावी लागते. हे बलिदान देण्याची ताकद यांच्यात कुठून येत असेल. या संदर्भातली इतिहासातली एक गोष्ट आहे. तीच इतिहासातली गोष्ट या साऱ्या जवानांच्या कार्याला सहज लावून पहा. ते कार्य किती जोमानं आपल्या समोर येऊन उभं राहिलेलं आपल्या लक्षात येईल. ऐतिहासिक गोष्ट अशी आहे, नाटक नावाच्या एका घोड्याची गोष्ट आहे. नाटक नावाच्या घोड्याची परीक्षा घ्यायची एक राजा ठरवतो. सौदागर असतो. त्या सौदागराला हा राजा सांगतो की मी परीक्षेशिवाय कुठलाही घोडा विकत घेणार नाही. 2 घोडे आणलेले असतात. करतो काय हा राजा, त्या नाटकला जवळ बोलवतो आणि नाटकला सांगतो पाठीवरती थोपटून की पठ्ठ्या तुला माझ्यासाठी कार्य करायचे. काय कळलं असेल त्याला कुणास ठाऊक, पण तो अशा पद्धतीनं निडर होऊन उभा असतो. परीक्षा घेताना काय केली जाते परीक्षा त्या घोड्याची, तर त्याच्या नाळेला खालून उलटे खिळे ठोकले जातात.
त्या घोड्याला उभं सुद्धा राहता येत नसतं. काय विव्हळत असेल तो घोडा उलटे खिळे ठोकल्यानंतर. वेदना होत असतात प्रचंड. पण तशाच अवस्थेत राजा चढतो त्या घोड्यावरती, त्याला टाच मारतो आणि घोडा दौडवतो. असा घोडा दौडवतोय, असा दौडवतोय, तो नुसता पळतोय पळतोय पळतोय. वेदना सहन करत 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 तो घोडा एका टप्प्यापर्यंत येतो आणि एका मर्यादेनंतर राजा लगाम खेचतो आणि झरकन खाली उतरतो. त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप देतो आणि म्हणतो, पठ्ठ्या जिंकलंस. तो घोडा फक्त ती शाबासकी स्वीकारतो आणि धाडकन खाली कोसळतो. सौदागराला काहीच कळत नसतं की नेमकं घडतंय काय. अवस्था अशी असते की तो सौदागर विचित्र होऊन पाहत असतो की तुम्ही काय करताय, माझा दुसरा घोडा सुद्धा असाच जाणार का. तेव्हा राजा म्हणतो, नाही लेकरा, तुझ्या दुसऱ्या घोड्याची मी परीक्षा घेणार नाही, आता हा माझा, तुझी किंमत बोल फक्त. नाटकची किंमत जेवढी सांगितली जाते त्याच्या चौपट किंमत सौदागराला राजा देतो. तेव्हा सौदागर न राहून विचारतो की तुम्ही असं का केलं, का घेतली त्याची परीक्षा. तेव्हा राजाचं वाक्य कोरून ठेवण्यासारखं आहे. राजा असं म्हणाला होता की मी याची परीक्षा एवढ्याचसाठी घेतली कारण हा सर्वसामान्य घोडा नाही, हा आमच्या सैन्यदलात दाखल होणार आहे. आणि आमचं वीरत्व सिद्ध केव्हा होतं, त्यांनी असं म्हटलं होतं की आमच्या वीरत्वाची परीक्षा हौतात्म्य देऊनच सिद्ध होते, अन्यथा ती सिद्ध होत नाही. आता हे नाटक अख्खं घडवून आणणारा राजा कोण आणि हा नाटक कोण. ज्या घोड्याची पूजा आपण आजही बांधतो त्याची परीक्षा ज्यामुळे घेतली गेली तो नाटक म्हणजे चेतकचा बंधू असं सांगितलं जातं आणि तो राजा होता महाराणा प्रताप. हौतात्म्याची साक्ष बाजी लावून द्यायची असते म्हणजे काय हो, काय ताकद असते या सगळ्या जवानांची, किती असू शकते. दिगेंद्र परस्वाल नावाचा हा माणूस जेव्हा आपल्यासमोर येतो ना त्यावेळेला याची अक्षरशः साक्ष जिवंत नव्हे साजिवंत रूपात उभी राहते आपल्या नजरेसमोर. तोलोलिंग नावाचं हे शिखर दिगेंद्रजी परस्वाल यांनी ज्या वेळेला घ्यायचं ठरवलं त्यावेळेला सोबत 9 ते 10 जणांची फक्त टीम घेतली, घातक पलटणीचे हे सगळे जवान. आणि त्यांनी असं सांगितलं की ही घातक पलटण कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीचं कार्य करेल की तोलोलिंग सर करून येऊ. सांगताना सुद्धा अंगावर काटा येतो रसिको. एक एक टप्प्याने जसे वर चढत होते तसा एक एक मावळा शहीद होत होता. दिगेंद्र परस्वाल जेव्हा त्या तोलोलिंगच्या शिखरावर चढले त्यावेळेला त्यांनी पाहिलं की 1-2 नाही तब्बल 11 बंकर्स सलग शत्रूचे होते. हा एकटा माणूस होता, कसं मारणार होता, काय ताकद असेल या माणसाची. त्यांनी ठरवलं की मी कुठल्याही परिस्थितीत लढणार, युक्ती चालवली आणि त्यांनी काय केलं तर गन्स म्हणजे तोफा, त्या तोफांच्या तोंडाच्या खालून हा माणूस सरपटत गेला आणि प्रत्येक वेळी पुढे जात असताना मागचा बंकर उडवत गेला. या एका माणसानं 11 बंकर्स उडवलेत आणि त्याच्यानंतर हा येऊन समोर उभा राहिला आणि समोर शत्रू पक्षाचा जो कोण अधिकारी होता तो पाठमोरा उभा होता, त्याचं नाव होतं अनवर खान. त्याला सांगितलं तोंड समोर कर माझ्या, हाक मारून. तोही यांच्यावर गोळ्या चालवायला लागला, पण या माणसानं त्या शत्रू पक्षाच्या अधिकाऱ्याची गचांडी धरली, त्याला आडवा पाडला, त्याच्यावर बसले, डॅगरने त्याचं मुंडकं उडवलं, तिथे तिरंगा रोवला आणि म्हणाले बजरंग बली की जय. आता या माणसाची अवस्था अशी होती की ते बेशुद्ध पडले, इतका अमाप मार त्यांना लागला होता. त्यांना इस्पितळात दाखल केलं गेलं. ज्या वेळेला या सगळ्यावर मात करून त्यांना दुग्धू येऊन जिवंत झाले आणि शुद्धीवर आल्यावर तत्कालीन आपले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळेला त्यांना विचारलं कोबरा पता है क्या कितने जन को मारा है. तर या माणसाचं उत्तर असं होतं कि साहब गिना कहा, जो सामने आया उसको ठोका है. आता अटलजींनी सांगितलं की कितने जन थे पता है, तर त्यांनी सांगितलं कोबरा आप अकेले ने 48 जन को मारा है,
एकट्या माणसाने 48 जणांना कंठस्नान घातलं, त्यावर हा माणूस म्हणतो अर 2 रह गए, नाही तो हाफ सेंचुरी पुरी हो जाती. काय ताकद असेल हो या माणसांची. 48 माणसांना एक व्यक्ती पुरून उरते. बरं, त्या माणसाला जेव्हा विचारलं होतं की तुम्ही अनवर खानला सहज मारू शकला असतात, पाठमोरा होता तो, मग तुम्ही हाक का मारलीत, तेव्हा ते म्हणाले की भारतीय सैन्याचं चारित्र्य असं आहे की ते कधीच पाठीत खंजीर खुपसत नाही, समोरून हल्ला चढवतात, म्हणून मी त्याला हाक मारली. चारित्र्य जपणं म्हणजे काय असतं हो भारताचं. सैन्य चरित्र घडवत नाही, फक्त चारित्र्य घडवतं. म्हणून या ओळी कदाचित सिद्ध होत असतील की शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है. कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. आम्ही चरित्र घडवायची विसरलो, चारित्र्य घडवायची विसरलो तर भारताची उन्नती कशी होणार आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्याच्या दरम्यान सद्भावना हा सगळ्यात महत्त्वाचा धागा आपल्याकडले सैनिक कायम जपत असतात. कर्नल वालिया कायम म्हणायचे कि मुलुक जीतना आसान है मगर दिल जीतना मुश्किल है, हमारी सब बटालियन मुलुक और दिल जितना दोनों जानती है. अहो, साधं हरिण सुद्धा यांना मिळालं असेल तर त्याची काळजी ही मंडळी घेतात. संवेदनशीलता इतकी टोकाची असते की त्यांच्या इतक्या संवेदनशीलतेनं आपण विचारच करू शकत नाही, पोहोचूच शकत नाही त्या जाणीवांपर्यंत. आणि म्हणून या सगळ्यांचा विचार करायचा असेल तर त्या सगळ्या टोकाच्या भूमिका फक्त मुरवून घेता येत आहेत का, त्याचा एक अंश तरी आपल्याला जोडता येतोय का, याचा विचार केला पाहिजे. कारण मिरवणं खूप सोपं असतं. कर्तव्यपूर्ती किती. काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एका माणसानं लिहिलं होतं, लाज वाटली पाहिजे आपल्याला. त्या माणसाने असं लिहिलं होतं की अहो, जवानांना काही फार भूषण द्यायचं किंवा त्यांचे गुणांचं गुणगान घ्यायची काही गरज नाही आहे. त्यांना पगार मिळतो, तो पगार मिळाल्यानंतर ते त्यांचं कर्तव्य पार पाडतात. कर्तव्यात जगणं आणि मरणं दोन्ही असतंच की, मग मेलेत तरी काय फरक पडतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की समाज म्हणून आणि भारतीय म्हणून आपण काय विचार करतो. फेसबुकवर काय लिहितो. अहो, साधी भेंडीची भाजी चिरली आणि चांगली झाली तरी हॅशटॅग म्हणून फेसबुकवर मिरवणारी माणसं आपण. ह्या माणसांची काय ताकद असेल. एवढ्या सगळ्या कर्तव्यनिष्ठा बजावून सुद्धा ते कधीही त्या सांगत फिरत नाहीत. कर्नल लेले नावाचा माणूस भक्त बहादर नावाच्या 40 वर्षाच्या सुभेदाराला वाचवतो. तो येऊन दंडवत घालतो. त्यावेळेला कर्नल लेलेंच्या पत्नीला माहितीही नसतं, म्हणून ती अलगद विचारते की अहो, तुम्ही मला बोलला नाहीत काही. त्यावेळेला ती माऊलीने विचारल्यानंतर कर्नल लेले उत्तर देतात की अगं, सांगायचं आहे काय, माझी ड्युटी होती, मी फक्त त्याला वाचवण्याचं काम केलंय, म्हणून तो मला बाप म्हणतो. ही क्षमता जपणारी माणसं असतील तर या सगळ्या क्षमता आपल्या समाजात ज्या दिवशी निर्माण होतील त्या दिवशी समाज कदाचित व्यापक होईल. आणखीन या समाजांच्या जाणीवा अधिक तरल आणि अधिक समृद्ध झालेल्या असतील याची मला खात्री आहे. याच कर्नल लेलेंची गोष्ट आहे. या कर्नल लेलेंची गोष्ट जेव्हा समोर येते त्यावेळेला वाटतं की या माणसांचं समर्पण किती असू शकतं. या कर्नल लेलेंनी सांगितलेली गोष्ट अशी होती की एक दिवस हे सगळे रेस्क्यू ऑपरेशन करत होते आणि रेस्क्यू ऑपरेशन करत असताना जवळपास 40 दिवसांचं हे सारं काम होतं. समोर सगळ्या ज्या डेड बॉडीज होत्या, कारण मी मगाशीच म्हटलं तसं की अनेक वादळांना समोर जाऊन कडे कोसळतात आणि त्याच्या खाली आपले जवान गाडले जातात. त्यांना काढण्याचं काम चालू होतं. त्यांना काढून झाल्यानंतर एक शिपाई कर्नल लेलेंच्या जवळ आला आणि त्यांना विचारलं, साहब मुझे 1 महीने की छुट्टी मिल सकती है. कर्नल लेले ने विचारलं, क्यों, क्या हुआ. आजूबाजूच्या ने वाटलं कुछ त्योहार है क्या घर पे, कुछ माहौल है, क्यों छुट्टी ले रहा है. या माणसाचं उत्तर आहे का. या माणसाने सांगितलं, नहीं साहब, जिन डेड बॉडीज को हमने निकाला है उसमें से एक मेरा बेटा है, मैं उसको घर ले जा रहा हूँ, घर को संभालना है, इसलिए मुझे छुट्टी चाहिए. विचार करून बघा एकदा.
जो माणूस रेस्क्यू ऑपरेशन करतोय त्याचाच 25-30 वर्षाचा मुलगा, त्याचाच मृतदेह काढायचा आहे, त्यालाच घरी घेऊन जायचं आहे. कर्नल लेले म्हणाले, फिर बताया क्यों नहीं? त्यावर या माणसाचं वाक्य असं होतं की सर मैं जानता था कि रेस्क्यू ऑपरेशन करना यही हमारी ड्यूटी है सर, ड्यूटी फर्स्ट, फॅमिली आफ्टरवर्ड्स. इतका त्याग, या त्यागाला परिसीमाच नाहीये तो. आणि म्हणून मला वाटतं की आपण वंदनीयच असलं पाहिजे. या साऱ्यांच्या प्रती आपल्या जाणीवा या कायम आपण नतमस्तक होतो तशाच जपल्या पाहिजेत, अन्यथा हे शक्य नाही हो. मग आपल्याला असं वाटेल की अहो आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, काय करणार, आम्हाला काही लढता येणं शक्य नाही. अहो पण किमान जागृती तर करू शकतो. आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात आपण जाणीवा तर जपू शकतो. त्यांच्या प्रती जे करता येईल त्या क्षेत्रामध्ये ते निर्माण करू शकतो. माझं क्षेत्र बोलण्याचं आहे, मी त्यातनं या गोष्टी पोहोचवण्याचं काम करते, तसं प्रत्येकाचं काहीतरी क्षेत्र असेल. हे त्या प्रत्येक क्षेत्रात काय करता येऊ शकतं, जर एक सर्वसामान्य स्त्री करू शकते ना, तर सारे करू शकतो. गोवळकोंड्याच्या किल्ल्यावरती जेव्हा हल्ला झाला तर त्या हल्ल्याच्या दरम्यान, तो छुपा हल्ला होता, एक सर्वसामान्य गृहिणी, ही गृहिणी रोज डबा पोचवायला जायची तिच्या पतीला. तो पती तिथला संरक्षक अधिकारी होता. एक दिवस त्या अधिकाऱ्याची नेमणूक दुसऱ्या एका कामासाठी झाली होती. या स्त्रीच्या लक्षात आलं की गोवळकोंड्याच्या किल्ल्यावरती काहीतरी विचित्र हालचाली घडतायत. म्हणून ही बरोबर जिथे छुपा दरवाजा होता त्या दरवाजात जाऊन उभी राहिली, हातात सोटा घेतला आणि येणाऱ्या प्रत्येक शत्रूच्या डोक्यात तिने तो सोटा घातलाय. प्रत्येक शत्रूला ठार मारलं या बाईने. जेव्हा तिचा पती तिथे आला काही तासांनंतर, तेव्हा रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या आणि अख्ख्या रक्ताने माखलेल्या त्या बाईला बघून तो एकदम हडबडला आणि त्याने विचारलं, काय केलंस तू? तर तिने समोर दाखवल्यावर शत्रूच्या प्रेताचा खच होता तिकडे. एवढ्या सगळ्यांना या एकट्या बाईने मारलं होतं. त्या राजानं या बाईची पूजा केली आणि तिला वीर नारी म्हणून तिचा गौरव केला. तेव्हापासून कर्नाटकात वीर नारी ओबव्वा म्हणून ही ओळखली जाते. जर या सर्वसामान्य स्त्रीमध्ये जर एवढी ताकद असेल तर आपल्या प्रत्येकात सुद्धा असूच शकते. आपण सारे मिळून हे करू शकतो. याचं कारण सैनिक हा फक्त पोशाख नाहीये, तो फक्त गणवेश नाहीये, तो फक्त ऑलिग्रीव युनिफॉर्म म्हणून मिरवायची गोष्ट नाहीये. त्या वृत्ती आहेत, त्या प्रवृत्ती आहेत. त्या जर जपायच्या असतील तर त्या प्रवृत्ती आधी जाणून घेतल्या पाहिजेत. त्या आपल्या मूलभूत तत्वांमध्ये पूर्णतः जागृत केल्या पाहिजेत. आणि हे जागरण निरीक्षणातून, आपल्या कार्यातून आणि अर्थात आपलं अस्तित्व त्यासाठी बहाल करूनच देता येणार आहेत. कारण सैनिक हा शब्द मी नेहमी असा फोडते की सई म्हणजे सैद्धांतिक वृत्ती, नी म्हणजे निष्ठा आणि क म्हणजे कर्मवृत्ती. पण याची त्रिवेणी जुळून येते ना, तेव्हाच सैनिक उभा राहतो आणि तेव्हाच तिरंगा सिद्ध होतो. कारण तिरंगा म्हणजे तीन रंग नाही, जन्म, जगणं आणि मृत्यू या तिन्ही गोष्टीची सांगड घालून खऱ्या अर्थी आनंदानं, अशोक वृत्तीनं ही माणसं बलिदान देऊन त्यात लपेटून जायला आपल्या अस्तित्वानं लहरतात आणि जीव टांगणीला लागतो. त्या दिवशी तो झेंडा खरा होतो, अन्यथा तो खराच होणार नाही. तो खरा तिरंगा आहे. ही जाणीव जर आपण जपली तर आपण खरे भारतीय म्हणायला पात्र आहोत. अन्यथा भारत या शब्दातच भा म्हणजे तेज आणि रत म्हणजे रममाण असणारा, या तेजात रममाण व्हायची ताकद जर हवी असेल तर भारतीय माणसं जळण्याची नाही, उजळण्याची परंपरा समजून घेणारी आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे जर जाणवलं तर या वृत्तींपर्यंत आपण निष्ठेनं पोहोचू शकू. हे सारं आपल्या समाजातल्या लेकी बाळींपर्यंत पोहोचवू शकू. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणायचं तसं नुसतं लेकी बाळी नाही, त्यांच्या गर्भापर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. तर खऱ्या अर्थी डोहाळे कसले लागतील, तर ते डोहाळे पुन्हा एकदा नवनिर्मितीचे लागतील, असीमांचे लागतील, या सगळ्या व्यापक दृष्टिकोनाचे लागतील. आणि त्या व्याप्तीसाठी विचारांची खोली आणि तेवढ्याच विचारांची उन्नतीची उंची या दोन्ही टोकांना सांधण्याचं क्षितिज मात्र आपल्याला व्हावं लागेल. तोच तोवर हे सारं शक्य नाही. खऱ्या अर्थी
हे जर आपण जपायचं असेल तर आपण याचं जागरण पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. त्याशिवाय आपण या जाणीवा या सगळ्या तळागाळापर्यंत पोहोचवूच शकणार नाही. समारोपाकडे येत असताना मला एवढंच वाटतं की या सगळ्यांच्या तिन्ही सांधेला मी फक्त दीपज्योती चेतवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी मगाशीच म्हटलं होतं तसं प्रार्थना हीच असली पाहिजे की यापुढे घरातलं निरांजन, जसं रत्नागिरीतल्या जोगळेकर काकू देव्हाऱ्यात सगळ्या देवांबरोबर भारत मातेची पूजा करतात, तिरंग्याची पूजा करतात, तसं अगदी देवघरात ठेवलं नाही तरी तुमच्या मनगाभाऱ्यात तरी त्याची पूजा करता येते का? एवढा विचार जर करू शकलो तर उजळणाऱ्या दीपज्योती या दक्षिणेकडच्या नाहीत तर या साऱ्या सैन्यासाठी आपल्याकडून प्रार्थना केलेल्या पूर्वेच्या असतील, ज्याच्यातनं कायमच ते जगोत अशी आपली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि हिमालया एवढी उंची त्यांच्या खऱ्या अर्थी आयुष्याला सुद्धा मिळेल. त्यांच्या गुणांची उंची तर माझ्या शब्दात मापणं शक्यच नाही. फक्त आपण माप ओलांडून त्यांचं सौभाग्य अनुभवावं आणि ते सौभाग्य मिरवावं एवढं नक्की वाटतं. म्हणूनच या साऱ्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि पाडगावकरांच्या कवितेनं समारोप करत थांबते. घनघोर तिमिर असताना ते ज्योत होऊनी जळले, घनघोर तिमिर असताना ते ज्योत होऊनी जळले, झेलून वीज प्राणांची ते जुलुमावर कोसळले. घरदार सोडिले त्यांनी तोडिले पाश मायेचे, घरदार सोडिले त्यांनी तोडिले पाश मायेचे, घेतले निखारे हाती उधळून छत्र छायेचे. त्या अनाम वीरांसाठी हा दिवा लाविते आहे, त्या स्मृतींवरी शूरांच्या ही फुले ठेविते आहे. हातात तिरंगा धरुनी ते कोसळताना वदले, हातात तिरंगा धरुनी ते कोसळताना वदले. हा आहे देश महान अन विजता विजता हसले. हा उत्सव स्वातंत्र्याचा, हा बलिदानाचा आहे, हा विजय सोहळा साऱ्या त्या समर्पणाचा आहे. आजच्या यशाला त्यांची मी शपथ घालिते आहे, त्या स्मृतींवरी शूरांच्या ही फुले ठेविते आहे. त्या अनाम वीरांसाठी हा दिवा लाविते आहे. रसिको, त्या अनाम वीरांना खरंच नाव मिळो, आपल्या प्रत्येकाच्या आत ती जागृत होवो एवढीच प्रार्थना करते. आज आवाजात अखंड खर होती, अंगात ताप असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचत असताना ती अखंड आड येत होती. पण या नौजवानांविषयी बोलायचं असेल तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींनी आपण अडता कामा नये. म्हणून फक्त आधी सांगितलं नाही, काही चुकलं असेल तर क्षमा मागते आणि पुन्हा एकदा आम्हाला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून माझे सगळे शब्दस्वर या शूरवीरांच्या लोकमान्यांच्या चरणी अर्पण करून विरमते. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. नमस्कार. भारत माता की वंदे. जय हिंद. धन्यवाद अनघा मोडक मॅडम. आपण दैनिक केसरी गणेशोत्सवाचं निमंत्रण स्वीकारलं, आपण इथे आलात. शूरा मी वंदिले या विषयावर सुंदर असं व्याख्यान दिलं आणि सर्व शूर जवानांच्या अनेक कहाण्या तुम्ही आम्हाला सांगितल्यात, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करतो.